कुरुंदवाड शहराच्या बहुप्रतीक्षित नळपाणी पुरवठा योजनेसाठी गेल्या 100 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा 100वा दिवस आज अनोख्या आंदोलनाने झाला। नगरपालिका चौकात आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आणि खासदार धैर्यशील माने यांच्या प्रतिमा ठेवून त्यांच्याकडे साकडे घालण्यात आले। तसंच शासन आणि लोकप्रतिनिधींना जाग येण्यासाठी प्रार्थना देखील करण्यात आली। कुरुंदवाड शहरासाठी नळपाणी पुरवठा योजना सुरू करावी या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे। आज आंदोलनाचा 100वा दिवस होता। कुरुंदवाड शहरासाठी आवश्यक असलेल्या नळपाणी योजनेकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष आहे। त्यामुळे आज नगरपालिकेसमोर होम हवन करून मनीषा बेले आणि राजू बेले यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली। पाण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे 100 दिवस उलटले तरी शासनाचं लक्ष नसल्याने ही पूजा म्हणजे जनतेच्या मनातील उद्रेकाचं प्रतीक आहे। आता तरी शासनाने कुरुंदवाड नागरिकांच्या मागणीची दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी नगरसेवक राजू आवळे यांनी दिला। आणि कुरुंदवाडचा पाणी पुरवठा लवकर मंजूर व्हावा एवढ्यासाठी आज ग्रामदेवतेची पूजा, सर्व देवतांची पूजा आज इथं केलेली आहे। एवढ्यासाठी केलेली आहे की तो लवकरात लवकर पाणी पुरवठा मंजूर व्हावा एवढ्यासाठी ही पूजा केलेली आहे। गणपती बाप्पानं, श्री गुरुदेव दत्त आमचे सर्वांचं दैवत, आई माता अंबाबाई, रेणुका माता, आई कृष्णा माता, आमचा ग्रामदैवत तवलेशावली यांना आम्ही साकडं घातलोय की लवकरात लवकर आमचा पाणी पुरवठा, जो लांबलेला पाणी पुरवठा 50 कोटी तो लवकर व्हावा एवढे आम्ही साकडं घातलोय। दरम्यान आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार धैर्यशील माने यांचंही कुरुंदवाडच्या नळपाणी योजनेकडे लक्ष नाही। त्यामुळे त्यांना परमेश्वरानं सुबुद्धी द्यावी अशी प्रार्थना कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केली। यावेळी राजू आवळे, प्रफुल्ल पाटील, केशव देशपांडे, अप्पासाहेब जमादार, महावीर आवळे, राजेंद्र बेले, जितेंद्र साळुंखे, रियाज शेख, नायकू ढेरे, राज मोहम्मद गरगरे, प्रकाश माळी यांच्यासह नागरिक उपस्थित होते।